आपण प्रेमात पडलो की सगळीकडे आपल्याला लाल रंग आपला आपलासा वाटायला लागतो. पण लाल रंग फक्त प्रेमाचा नसतो, तर तो रिव्हेंजचा सुद्धा असतो. डोळ्यातनं अश्रू काढणारा देखील असतो. हे मी सगळं का बोलतोय? कळेल. आजच्या रेसिपीनंतर तुम्हाला हे सगळं काही कळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फूड कुटुंब हे जे आमचे यूट्यूब चॅनल आहे ते आम्ही उगाच फूड कुटुंब नाही म्हणत. कुटुंबामध्ये कसं सगळ्या गोष्टींची तरतूद असते. म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या आधी जर तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडला इम्प्रेस करायचं असेल तर आम्ही तुम्हाला शाक्षुकाची रेसिपी दाखवली आहे की साधी सिंपल पण एक इम्प्रेसिव्ह अशी रेसिपी करून तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला इम्प्रेस करू शकता. पण जसं आज व्हॅलेंटाईन डे आहे, अनफॉर्च्युनेटली ती किंवा तो तुम्हाला नाही म्हणला असेल तर ही रेसिपी त्यांना नक्की खायला घाला. नहीं अगर वो खून के आंसू रोए तो हम हमारा नाम बदल देंगे. बाय द वे हे म्हणणं माझं नाही आहे, आजच्या आपल्या शेफचं आहे. आज मला इतकं भारी वाटतंय ना, आज रादर मागच्याच एपिसोडपासून हा जो चेहरा जो इतका शांत आज तुम्हाला कॅमेऱ्यासमोर दिसतोय याचं नाव आहे यशोधन गडकरी. तर हा आमचा सिनेमॅटोग्राफर आहे आणि मी म्हणतो ना हे फूड कुटुंब आहे. हे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करायचा हा सगळा प्रपंच आहे. सो जसा हा प्रवास सुरू झाला तर म्हटलं दादा मैं करेगा, 2 रेसिपी कडक करेगा. मग त्याच्यामध्ये एक प्री व्हॅलेंटाईन आपण शाक्षुका केला जो त्यांनी कमाल दाखवला आणि आता ही पोस्ट व्हॅलेंटाईन ब्लॅक व्हॅलेंटाईन जर तुम्हाला साजरा करायचा असेल, कारण लाल रंग जो आहे हा फक्त प्रेमाचा नाही तर रिव्हेंजचा सुद्धा असू शकतो. सो यशोधन आज आपण कोणती रेसिपी दाखवतोय? आज आपण द असासिन स्पॅगेटी म्हणून असं करून बोलू नकोस, नीट बोल. हा बोल. हा आपण आज द असासिन स्पॅगेटी म्हणून बोलतो. परत एकदा नाव सांग. द असासिन स्पॅगेटी. द असासिन स्पॅगेटी म्हणजे ह्याला आपण साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर किलर स्पॅगेटी असं म्हणू शकतो. आता हे सगळं किलर काय आहे हे त्याचे इन्ग्रेडियंट बघून तुम्हाला कळणार आहे. सो यशोधन काय काय लागणार आहे आपल्याला? आपल्याला पहिले लागणार आहे बटर, गार्लिक, चिली फ्लेक्स, हे रेड पेपर, टोमॅटो प्युरी आणि स्पॅगेटी. बस एवढं. सो या सगळ्या इन्ग्रेडियंटमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये असलेला तिखट जहालपणा. सो जे काय तुमच्या आयुष्यातला गोडवा निघून गेलेला आहे तिने नकार दिल्यामुळे किंवा त्यांनी नकार दिल्यामुळे ते कॉम्पेन्सेट करायचं काम हा पास्ता करणार आहे. सो यशोधन सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत? पहिले आपण सॉस बनवणार आहोत. नाही, सगळ्यात पहिल्यांदा आपण तुझी ही जी तू एक जे समूह गीताला उभा आहेस ती हाताची घडी काढणार आहोत आणि मग करणार आहोत. ओके. सो पहिले आपण सॉस बनवणार आहोत Sauce आणि मग वेगळ्या पॅन मध्ये आपण स्पॅगेटी करणार आहोत. डन. सो सॉस करायला कसं काय काय कुठून सुरुवात करायची आहे? आपल्याला पहिले गार्लिक आणि चिली फ्लेक्स हे सॉटे करून घ्यायचे आणि त्यात टोमॅटो प्युरी ऍड करायची. डन. सो ज्या ज्या मित्रमैत्रिणी तुमच्या लव्ह लाईफमध्ये आग लावली असेल त्या सगळ्यांना आठवण करत आपण आता इथे आग लावून घेतलेली आहे. आय मीन गॅस पेटवून घेतलेला आहे. सो यामध्ये आपण थोडंसं बटर टाकणार आहोत. बटर. ओके. माझा एक अनुभव आहे यशोधन ॲड मी की वेन एव्हर यू गो थ्रू ब्रेकअप फेजेस त्याच्यामध्ये तुला असं झालं का रे मला खूप असं बटर वगैरे खायची इच्छा होते नाहीतर खूप असं मला तिखट गोष्टी खायची इच्छा होती. तुझ्या बाबतीत असं झालंय का? हो, खूप. अच्छा, म्हणजे किती वेळा झाले तुझे असे ब्रेकअप? नाही सांगणार आहे तो कारण त्याची फॅमिली बघतीये. ओके, हे ठेवून दे साईडला. हां. So आपण थोडंसं तेल टाकूया म्हणजे ते बटर जळायला नको. ओके. कमाल. दे. त्याच्यानंतर आपण थोडंसं गार्लिक घालणार आहोत. ओके. गार्लिक. जवळपास आपण अरे बाप, कुठली कंजूसी न करता भरपूर लसूण घालायचं. ओके. थोडासा गॅस मोठा करू का तसंच तो ठेवायचं? लो फ्लेमवर. लो फ्लेमवरतीच करायचं. थोडेसे चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स. मला सांग तू जेव्हा तुझ्या मित्रमैत्रिणींना हे प्रकरण खायला घातलंय त्यांची काय रिॲक्शन होती? आवडलं होतं त्यांना. अच्छा. म्हणजे खूप झणकेदार होतं असं रिव्ह्यू मिळाला. अच्छा. पण आवडलं होतं. आवडलं होतं. पण असं नाही झालं की अरे किती तिखट आहे काय असं कोणाचे रिव्ह्यू नाही आले? नाही, आपल्याकडे जास्त करून कसं आहे टोमॅटोज जे आपल्याकडे मिळतात ते थोडेसे गोडसर असतात. हां. त्याच्यामुळे जो एक झणका लागायचा असतो तो थोडासा बॅलन्स आउट होऊन जातो टोमॅटोजमुळे. सो जोपर्यंत आमचा लसूण छान असं गोल्डन ब्राऊन होतोय छान आम्ही त्याला सॉटे करून घेतो तोपर्यंत या पास्ताला किलर पास्ता हे नाव का पडलं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर ही गोष्ट आहे इटलीमधली साधारण 60 ते 70च्या दशकातली.
तिथल्या बारी नावाच्या प्रदेशामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये काही लोक गेली आणि त्यांनी तिथल्या शेफला डिमांड केली की तुम्ही आम्हाला असं काहीतरी खायला घाला की जे आजपर्यंत आम्ही कधीच खाल्लं नसेल. आता शेफ भंजाळला, त्याला प्रश्न पडला की मी असं त्यांना काय खायला घालू. म्हणून त्यांनी चक्क एका पॅनमध्ये आपला कच्चा स्पगेटी पास्ता, टोमॅटो सॉस, भरपूर लसूण आणि आपले जे चिली पेपर आहे ना याचे तुकडे करून घातले आणि मग छान अगदी तो असा चुई होईपर्यंत, करपेपर्यंत त्यांनी तो पास्ता सगळा करपवला आणि त्या लोकांना खायला दिला. आता हा जो पास्ता आहे हा वरनं असा थोडासा करपलेला, आतनं चुई, टोमॅटो सॉस, हा सगळा खाल्ल्यानंतर तिथल्या लोकांनी सांगितलं भाई हा पास्ताचा आम्हाला मारूनच टाकेल. म्हणून या पास्ताचं नाव पडलं किलर स्पगेटी पास्ता, ज्याला तिथे म्हणतात असासिना किलर्स पास्ता. आय मस्ट टेल यू की कसंही असो पण याचा जो काय ॲरोमा आत्ता सुटलाय ना तो कमाल आहे यार, कमाल आहे. तो छान गोल्डन ब्राऊन आपला लसूण झालेला आहे. हो. आता त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची. मी हे पकडतो, तू हळूहळू घाल. ते खूप भरलेलं आहे हा, सावकाश घाल. नाही घाल ना तसं, हळूहळू घाल. ये बात, हळू हळू हळू. ये बात आहे. प्रेम करणं सोपं आहे पण टोमॅटो प्युरी होतनं नाही. ओके, सावकाश सावकाश. पण आता आपण ही साधारण किती टोमॅटो प्युरी घेतलेली आहे? आपण जवळपास 2 टोमॅटोची हे घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने हे करू शकता. हो. ओके, जेवढी जास्त सर्विंग असेल तेवढे जास्त आपल्याला टोमॅटोज घालायचे. अच्छा. सो हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं आपण फ्लेम हाय करूया. आणि हे झाल्याशिवाय आपल्याला इकडे स्पॅगेटी करता नाही येणार. नाही. अच्छा. युजली स्पॅगेटी करताना आपण वेगळी ती स्पॅगेटी बॉईल करून ठेवतो. या रेसिपी करता ही सिंगल पॅनमध्ये आपल्याला डायरेक्ट करायची. म्हणजे जर तुम्ही ओव्हरऑल तुमचं ब्रेकअप जरी नसलं झालं पण जर तुम्ही आळशी असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम रेसिपी आहे की बाबा स्पॅगेटी वेगळी बॉईल करा, मग ते त्याच्यामध्ये सॉसमध्ये घाला. असले आयटम नाही करायचे असतील तर तुमच्यासाठी हा परफेक्ट आयटम आहे. राईट? येस. भांडी धुवायला कमी लागतात. भांडी धुवायला कमी लागतात. सो आपण सगळी टोमॅटो प्युरी घातलेली आहे. ओके. थोडंसं आपल्याला पाणी घालायचं. अच्छा. म्हणजे आपल्याला याची एक सॉसी कन्सिस्टन्सी मिळेल. ओके. तर ऑलरेडी आम्ही टोमॅटो हे करताना काय आपलं मिक्सरमध्ये काढताना त्याच्यामध्ये पाणी घातलं होतं पण अजून थोडंसं त्याच्यामध्ये घालू. राईट? बघ बस साधारण 2 कपाच्या आसपास पाणी आपण घातलं. याला थोडंसं आपण उकळूया. चालेल. तर टोमॅटोज जेवढे मुशी होतील तेवढं त्याचं टेक्स्चर बेटर येतं. फेअर. ओके. सो आमचा हा जो आता टोमॅटो प्युरे आहे हा एक 60% झाला आहे आपला तो. हो. कारण उरलेला जो आहे तो आम्ही त्या पास्तामध्ये करणार होतो आपण परत. सो हे जोपर्यंत इकडे होतंय तोपर्यंत आपण मग इकडे हे करायला घेऊया. आपण आता हे शिफ्ट करूया. ओके. आणि याची पूर्ण फ्लेम बंद करूया. बरं. आणि हे बऱ्यापैकी आता गरम छान झालेलं आहे. ओके. सावकाश. अब शुरू होगा रियल गेम. या कलरचं काय करायचं कमाल. त्यामध्ये परत आपल्याला थोडंसं बटर आणि तेल टाकायचं. बटरचं चमचा घे ना. तुला आई ओरडत असेल ना स्वयंपाक खूप ना दिसतंय मला. भांडी घासायला लाग म्हणजे तुला कळेल. मी सुद्धा इथं आल्यापासून भांडी घासायला लागले त्यामुळे मला कळतं की अरे एक चमचा आपण किती ठिकाणी वापरू शकतो. ओके. तेल इथं आम्ही रेग्युलर ऑइल वापरतोय पण तुम्ही ऑलिव्ह ऑइल सुद्धा वापरू शकता. बटर किंवा व्हेजिटेबल ऑइलच्या जागी ऑलिव्ह ऑइल मध्ये कुक करणं हे कधीही प्रेफरेबल आहे. ओके. पण कसं आहे रे आपली इथं सगळी लोक आता त्या मनस्थितीमध्ये नसतील ना, नकार मिळालेला आहे या सगळ्या याच्यामध्ये. कधी जाऊन ऑलिव्ह ऑइल घेतील आणि करतील. पण मला सांग सुद्धा विच काइंड ऑफ अ कुक यू आर. म्हणजे तुला रेग्युलरली कुक करायला आवडतं का ऑकेजनली? मी मोस्टली ओकेजनली करतो. कारण मला जसं या सगळ्या गोष्टींमधून वेळ मिळतो तसं कधीतरी विकेंड्सला वगैरे आय ट्राय टू कुक. ओके, ग्रेट. सो भरपूर लसूण आम्ही पुन्हा एकदा घातलेला आहे त्याच्यामध्ये. आणि परत आपण चिली फ्लेक्स टाकणार आहोत यामध्ये. या पदार्थामध्ये एक गोष्ट करायची ती म्हणजे कोणत्याही प्रकारचे तिखट आयटम घालताना अजिबात हायगाय करायची. हो.
आणि होऊ आपण दे खर्च. येस. सो आता आपण यामध्ये पेपर टाकणार आहोत. हा आहे रेड बेल पेपर. म्हणजे तुम्हाला दिसताना हे आपली लाल मिरची, लाल मिरची सारखं दिसतं, पण हा बेल पेपर. जसा येल्लो असतो तसा रेड आहे हा. नाही, ही चिली पेपर सारखी. चिल्ली पेपर आहे हा. सो ही लाल मिरची जशी असते ना तशी थोडीशी अजून मोठी दिसते. हो. तर ती आपण चॉप करून घेतली. आम्ही एक काम करतो, जेव्हा आम्ही ह्याचं प्लेटिंग करू ना तेव्हा आम्ही तुम्हाला ते रेड बेल हो, पेपर दाखवूयात आपण त्याला. चिली 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 पेपर घाल. आज काय माझं खरं नाही. सो मेक शुअर तुम्ही ही जी रेसिपी आहे ही सॅटर्डेला करा, कारण हे खाल्ल्यानंतर सकाळी जे काय तुमची हालत होईल रविवारी सकाळी त्याला आम्ही जबाबदार नाही. पण मग आता आज तू इथे आहेस त्यामुळे तू इथे सगळं कटिंग चॉपिंग सगळं केलंस. हो. पण घरी काय सीन असतो तुझा? घरी पण मीच करतो. घरी पण तूच करतो. वा 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 वा. सो पण आई बाबांना तू कुकिंग केल्यानंतर किती आवरावं लागतं? खूप जास्त. खूप जास्त. या ऑनेस्टीसाठी त्याला अजून एक 10 मार्क मी ऍड करतोय. कमाल. आता आपण यात आपली स्पॅगेटी करणार आहोत. हा. रॉ स्पॅगेटी. रॉ स्पॅगेटी अजिबात बॉईल न करता, राईट? येस. या बात आहे, या बात. आणि ही जर पॅन मध्ये तुमच्या बसत नसेल तर प्लीज तोडू नका. ती तशी त्याची होती. अच्छा. सो हे सगळ्यात महत्वाचं आहे. कमाल. सो मी इतके दिवस ना फक्त ना ते शॉर्ट्स आणि रील्स वरती यायचं नाही कसं एका पॅन मध्ये सगळं ते घालायचं आणि मध्ये मायक्रोवेव्ह करायचं असं मी फक्त बघितलं होतं. आज मी प्रत्यक्ष ते सगळं होताना बघतोय. नाईस. सो आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया. म्हणजे मला आता असं वाटायला लागलं की इव्हन दो माझं लग्न झालंय पण जर असा पास्ता मिळणार असेल तर यार मला परवडेल ब्रेकअप. म्हणजे जर इतका टेस्टी ब्रेकअप होणार असेल तर मला आवडेल ब्रेकअप. सो असं मी तुमचा ब्रेकअप व्हावा असं प्रमोट नाही करत आहे. विदाऊट हे सुद्धा तुम्ही करू शकता, खाऊ शकता. आता अनेक लोकांना असे प्रॉब्लेम असतात की त्यांना रडता येत नाही. मग जर तुम्हाला रडायचं असेल तर तुम्ही हा पास्ता करू शकता. दाने हे कधी घालायचे सांग, म्हणजे तो एक आता हा छान असा एक स्लो मोशन शॉट मिळेल. थोडासा आपल्याला आता हा कुक होऊन द्यायचा Okay. आहे आणि हा करपवायचा आहे थोडासा. करपवायचं आहे. वा वा वा. सो आपण ते जे तेल आता वापरलं होतं हे आपण थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये घातलं होतं सो दॅट ते फ्राय होतं त्यामध्ये आणि त्याला एक टेक्स्चर येतो. युजली स्पॅगेटी ही थोडीशी गुळगुळीत लागते पण या रेसिपी करता त्याला जास्त करून एक थोडासा जळका फ्लेवर असेल तर तो जास्त बेटर होतो. त्याला मराठी नाव द्यायचं तर आपण खमंग शेवया. खमंग खुनी शेवया. खमंग खुनी शेवया. इटलीची लोक आज आत्महत्या करणार आहेत त्यांचं हे या पास्त्याचं नाव ऐकून. खमंग खुनी शेवया आज आम्ही करतो आहोत. सो प्लीज हे गोड मानून घ्यावं तू. वा. आता आपण यात हळूहळू आपलं सॉस जो बनवला होता ओके आपण घालायला सुरू करणार. ओके. हळूहळू घाल. हा या आवाजात मज्जा आहे है ना. टोमॅटो छान आपला मशी झालाय जसं तू सांगितला होतास. दिस इज गुड रेसिपी फॉर ऑल द बॅचलर्स. येस येस येस. की कमीत कमी कष्टामध्ये फटाफट आयटम रेडी. आणि आता आपण फ्लेम ह्याची हाय करणार आहोत. फ्लेम हाय करायची. ओके आणि हा जेवढा पसरवता येईल पॅनमध्ये तेवढा पसरवता. ओके. आम्ही सॉस मुद्दामून जास्त केलेला आहे कारण आमची टीम बरीच मोठी आहे आणि सगळ्यांचं कधी ना कधीतरी ब्रेकअप झालेलं आहे. त्यामुळे जसा आमचा हा सगळा व्हिडिओ संपेल त्याच्यानंतर आम्ही लार्ज क्वांटिटीमध्ये हा सगळा पास्ता करणार आहोत आणि खाणार. त्याच्यातून मला सांग ब्रेकअपमध्ये सगळ्यात वियर्ड केलेली गोष्ट कोणती असतो आता? भरपूर गोष्टी आमच्या दुसऱ्या टीममेटला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. मला असं वाटतंय ना की फूड कुटुंबाचं एपिसोड ना हे आम्ही आमच्यातच करायला पाहिजे. बरं याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट राहिली दाद्या, आपण मीठ नाही घातलं. नमक इस्क का. अर सो सॉरी. व्हेरी बॅड उपमा. नुसतं नमक घालूया. चमचा घे. हाताने घाल. तुला हाताने अंदाज येतो हाताने घाल. कुठल्या जनरेशनच आजच्या जनरेशन मधले असं कोणी हाताने वगैरे नाही घालत. सगळ्या आया आज खुश झालेल्या असणार आहे.
यही लड़का चाहिए लड़की के लिए, हाथ से मीठ डालता है ये, तरी कोणी मिळत नाहीये. हा, तर आपण बोलत होतो की ब्रेकअप मध्ये काय केलेस आतापर्यंत वियर्ड, सगळ्यात वियर्ड? टॅटू वगैरे केलाय? नाही, मी बिल्डिंग खाली जाऊन गाणी गायली. चल, अरे काय बॉलिवूड आहे हे. ते फक्त तिच्या बाबांनी पकडलं म्हणून खूप शिव्या पण खाल्ल्या. बर बाय द वे, यशोधन खूप छान रॅप करतो, तो रॅप शूट पण करतो. हो. तर तू काही एखादा रॅप केला होता कधी ब्रेकअप नंतर, किंवा तिच्यासाठी एखादा रॅप केला होता? लिहिला होता मी, अच्छा. तो कधी तिला ऐकवायला मिळाला नाही. तो आज आप सुनाना चाहेंगे? नाही, अरे असू देत ना. Audience पळून जाईल आपली. अरे उसको भी तो पता चले ना उसने क्या खोया है. इतका चांगला दिसणारा मुलगा, इतका चांगला स्वयंपाक करणारा मुलगा, चांगला रॅप करणारा मुलगा, फिर भी आप उनको छोड़ के चली गई. नॉट फेअर, नॉट फेअर. एरवी इथे जे गेस्ट असतात त्यांच्यावर मी, आता आपण काय घालणार आहोत असं तसं, आज म्हणजे एडेपणा फुल प्रो मॅक्स चाललाय. ओके, फोकस, काम करायचं. ये बात आहे. आता हळूहळू ते सोक व्हायला लागलंय, राईट? आता आपण हे थोडंसं स्प्रेड आउट करून जरा ठेवून देणार आहोत, म्हणजे ते पाणी सगळं. पण मला सांग, हे आपण कितपत करपवायचं, म्हणजे बऱ्यापैकी करपवायचं, म्हणजे तो तसं ते खुसखुशीत व्हायला पाहिजे. हो, म्हणजे काही ठिकाणी जे आपल्याला कबाब्स ला कसे बर्न फ्लेवर मिळतात, Burnt flavor मिळतात. स्पॅगेटीला मिळायला पाहिजे. नाईस नाईस नाईस. मी म्हणून म्हणलं होतं ना की फूड कुटुंब हे वसुधैव कुटुंबकम आहे, की जगभरातल्या सगळ्या रेसिपीज आपण इथे करणार आहोत. सो जर तुमच्याकडे सुद्धा अशा छान छान डिफरंट स्टोरी असलेल्या, जर जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या जर तुमच्याकडे पाककृती असतील, तर खाली हा व्हॉट्सॲप नंबर देतोय, त्याच्यावरती नक्की 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 तुमच्या रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि जोपर्यंत आमचा हा पास्ता छान इथं खमंग होतोय, तोपर्यंत आमच्या किचनची एक टूर घ्या, जे सजलेलं आहे ते म्हणजे पॉटरी डेनच्या सुंदर सिरामिक भांड्यांनी. येस, अर्चना देशपांडे ह्या आपल्या मराठमोळी उद्योजकीनी हा जो काय ब्रँड आपल्यासाठी आणलेला आहे हँडमेड सिरामिक भांड्यांचा, तो इतका कमाल आहे. जर तुम्हाला सुद्धा ही भांडी शॉपिंग करायची असेल, तुमच्या किचनचा भाग करायचा असेल, तर आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो. नक्की त्यांच्या वेबसाईटवरती जा आणि ही जी काय आयटम आहेत हे तुम्ही स्वतःच्या किचनमध्ये आणा. आणि जर तुम्हाला ही पॉटरी आयटम आमच्याकडनं जिंकायची असतील, तर आम्ही व्हिडिओच्या शेवटी जो तुम्हाला प्रश्न विचारू त्याचं करेक्ट उत्तर द्या, राईट आहे? ओके, चलो. तो कुठपर्यंत पोहोचला आहे आपला? अजून करपतोय. अभी तक दिलजला नाही हुआ है वो. नाही. आणि जसा जसा हा पास्ता होतोय ना, तसा तसा त्याचा फ्लेवर मध्ये सुद्धा तो एक बॉन्ड अरोमा यायला लागलाय त्याचा. तर आपलं पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर आपण थोडासा परत सॉस यात घालणार आहोत. परत थोडासा घालायचं सॉस. आपण तोपर्यंत ही सायकल कंटिन्यू ठेवायची जोपर्यंत स्पॅगेटी आपली कुक होती. अच्छा. आणि पण स्पगेटी कुक झाली की नाही हे कसं कळतं? ती थोडीशी लुसलुशीत होती. लुसलुशीत आपण होते. ती काढून एकदा खाऊन पण बघू शकतो. अच्छा. म्हणजे तसं बघायला गेलं तरी काय, नुसती जरी डिश आपल्याला करपवायची असली तरी खूप पेशन्सचं काम आहे. असं नाही की बाबा नुसतं गॅस ऑन करून ठेवलाय आणि मग जेव्हा करपेल तेव्हा करपेल, असं नाहीये. कमाल दिसतंय यार, मला इतकं टेम्प्ट होतंय ना हे खायला. पण हे कमालीचं तिखट असणार आहे. हो. लसूणच एवढा भरभरून घातलाय, म्हणजे ऑलमोस्ट एक अख्खा लसूण घातला असेल ना आपण. हो. एक अख्खा लसूण कशाला म्हणतात. सो हळूहळू घालता घालता आमचा सगळा जो सॉस आहे हा संपलेला आहे. मला असं वाटलं होतं की हा जास्त लागेल सॉस, पण तो व्यवस्थित कुक होण्यासाठी हा ऑलमोस्ट सगळा जो सॉस आहे हा आम्हाला लागला आहे. सो हा करपलेला आणि असा जरी तुम्हाला पास्ता वाटत असला तरी तसं नाही आहे. इट इज फुल ऑफ फ्लेवर्स. सो टेस्ट आपल्याला गॅरंटीड मिळणार आहे. आणि अशा रीतीने फायनली आमचा पास्ता आता करपायला लागलेला आहे. सो कमाल, ऑलमोस्ट डन आहे. आपण वा, कमाल. आणि त्याचा कलर पण चेंज झाला आता. वा. सो आम्ही एक काम करतो, हा पास्ता छान आमच्या पॉटरीडेनच्या पॉटमध्ये छान सर्व करतो. तुम्ही त्याचा फायनल लुक बघा आणि मग आजच्या एपिसोडचा प्रश्न घेऊन तुमच्यासाठी येतो. सो आमचा द असॅसिन स्पॅगेटी पास्ता म्हणजेच द किलर पास्ता रेडी आहे. आणि आमचा आजचा प्रश्न सुद्धा रेडी आहे.
हा जो लाल आयटम तुम्ही बघताय, जो आम्ही तिखटपणासाठी या पास्तामध्ये घातला, त्याचं नाव काय? इथं मी हा जो आमचा व्हॉट्सअप नंबर देतोय त्याच्यावरती पाठवायचा आहे. आणि मग पॉट्रेडेंची ही जी छान भांडी आहेत ती तुमचीसुद्धा होऊ शकतात. सो पुन्हा एकदा प्रश्न सांग यशोधन. या आयटमला काय म्हणतात ज्याच्याने आपल्या डिशमध्ये जास्त स्पायसीपणा आलेला आहे? ओके. सो गणपती बाप्पाचं नाव घेत मी आता ही डिश टेस्ट करणार आहे. पाणी दे तिकडे. कारण आता आम्ही याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक केलेलं आहे. आमचे जे दुसरे DOP आहेत मोहित सर, ते स्वतः जळगावचे आहेत. त्यांना असं म्हणलं की अरे मी तर खूप तिखट खातो. तर मी खाल्लं, पहिला घास खाल्ला आणि ते म्हणले मला ह्याच्याबरोबर ब्रेड मिळेल का? सो युजली हा जो आयटम आहे आपण गार्लिक ब्रेड सोबत. आणि वाईन कोणती? युजली याच्यासोबत रेड वाईन कुठलीही चालते, जास्त करून शार्बने फॅमिलीमधली काही शॉर्बने फॅमिलीमधली काही चालेल. सो वाईन तर नाही, पाणी आणि पास्ता. ओके, असं खायचं ना? वा मस्त. याची मजा काय माहिती, हे घसत गेलं की तिखट लागतं, पण याच्यामध्ये मजा आहे खाण्यामध्ये. सो पास्ता जरी किलर असला तरी खाण्यावरती प्रेम असंच करत राहायचं आहे. सो आम्ही जसं प्रत्येक एपिसोडच्या एंडला म्हणतो तसं आजही म्हणणार आहे मी. पाणी पितो. सो पास्ता जरी एकदम तिखट जहाल असला तरी जसं आम्ही प्रत्येक एपिसोडला म्हणतो ते आजही म्हणणार आहे की बाबा तुमच्या आयुष्यात प्रेम मिळो न मिळो, खाण्यावरती प्रेम करत राहा. आणि त्यासाठीच फूड कुटुंबाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा.